नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेक्स्ट स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMS परीक्षा आणि इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 5वी नवोदय परीक्षा आणि 10वी स्टेट बोर्डचे तास घेतले जातात. समर बॅच ही लवकरच चालू होणार आहे. आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. संपर्क क्रमांक आहे 8010885266 या संपर्कावरती संपर्क करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. धन्यवाद. बघा, आजचा घटक आहे दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक. याच्यातला दशांश अपूर्णांक हा घटक ज्या अपूर्णांकाच्या छेदात 10 किंवा 10च्या पटीतील संख्या असतात त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हटलं जातं. उदाहरणार्थ 6/10, 73/100, 317/1000. दुसरा पॉईंट आहे दशांश अपूर्णांकी संख्येला 10, 100, 1000 म्हणजे 10च्या घाताने गुणले असता गुणाकारात तेच अंक त्याच क्रमाने येतात, परंतु दशांश चिन्ह 1 वर जेवढी शून्य असतील तेवढी स्थाने उजवीकडे सरकली जातात. तिसरा पॉईंट आहे दशांश अपूर्णांकी संख्येला 10, 100, 1000 म्हणजे 10च्या घाताने भागले असता भागाकारात तेच अंक त्याच क्रमाने येतात, परंतु दशांश चिन्ह 1 वर जेवढी शून्य असतील तेवढी स्थाने डावीकडे सरकली जातात. उदाहरणार्थ बघा, 798.3 भागिले 100 म्हणजे दशांश चिन्ह कुठं सरकणार? 2 स्थान डावीकडे सरकले. चौथा पॉईंट दशांश अपूर्णांकी संख्यांचा गुणाकार करताना दशांश चिन्ह विचारात न घेता गुणाकार करावा व गुणने आणि गुणक यामधील एकूण दशांश तळा एवढी दशांश तळे गुणाकारात राहतील तिथे दशांश चिन्ह लिहावे. उदाहरणार्थ 0.12 गुणिले 1.3 गुणाकार आला 0.156. पाचवा दशांश अपूर्णांकी संख्येचा भागाकार करताना भाजक पूर्णांकी करून घेण्यासाठी 10च्या जेवढ्या घाताने गुणावे लागेल तेवढ्याने भाजक आणि भाज्य यांना गुणावे व नंतर भागाकार करावा. भागाकार करताना भाज्यात जेव्हा दशांश चिन्हाशी येऊ तेव्हा भागाकारात दशांश चिन्ह लिहावे. 6वा पॉईंट आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना प्रत्येक संख्येतील दशांश चिन्ह एकाखाली एक लिहून संख्या मांडून घ्याव्यात आणि त्यांची नेहमीच्या पद्धतीने बेरीज किंवा वजाबाकी करावी. उदाहरणार्थ 7वा पॉईंट आहे दशांश अपूर्णांकात उजव्या बाजूच्या शेवटी अंकापुढे कितीही शून्य लिहिले तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. 8वा पॉईंट व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशाला छेदाने भागल्यास दशांश अपूर्णांक मिळतो. उदाहरणार्थ 6/5 बरोबर 1.2. आता मापनाची प्रमाणे दर्शवणारा तक्ता, राशी, अंतर, वस्तुमान, आकारमान, इकडं किलो, हजार, हेक्टो, शतक, डेका, दशक, मापनाचे मूळ एकक मीटर, ग्रॅम, लिटर, डेसी, दशांश, सेंटी, शतांश आणि मिली, हजारांश. मग याच्यात अंतराचा विचार केला 1 किलोमीटर म्हणजे 100 मीटर, 1000 मीटर, 1 हेक्टोमीटर म्हणजे 100 मीटर, 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर. आता इथंच याला आपण 10चा दुसरा घात, 10चा पहिला घात, याला 10चा तिसरा घात, याला 10चा वजा 1 घात, याला 10चा वजा 2 घात आणि याला 10चा वजा 3 घात असंही म्हटलं जातं. आता व्यवहारी अपूर्णांक बघा, प्रत्येक व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशात व छेदात पूर्णांक संख्या असतात म्हणून याला व्यवहारी अपूर्णांक मानतात. व्यवहारी अपूर्णांक या परिमेय संख्याही असतात. व्यवहारी अपूर्णांकामधील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी व्यवहारी अपूर्णांकाचे छेद सारखे असतील व अंश निरनिराळे असतील तर ज्याचा अंश सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. उदाहरणार्थ 2/3, 4/3, 5/3 यामध्ये 5/3 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे, म्हणजे ज्याचा अंश सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा, पण कधी छेदस्थांची संख्या समान असेल. बी व्यवहारी अपूर्णांकाचे अंश सारखे असून छेद निरनिराळे असतील तर अशात ज्यांचा छेद सर्वात मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो, म्हणजे 1/2, 1/3, 1/4 यामध्ये 1/4 हा अपूर्णांक सर्वात लहान. तिसरा निरनिराळ्या व्यवहारी अपूर्णांकापैकी प्रत्येक अपूर्णांकाचा अंश व छेद यापैकी छेद अंशापेक्षा 1 मोठा असेल तर सर्वात मोठा छेद असलेला अपूर्णांक हा सर्वात मोठा असतो. उदाहरणार्थ 5/6, 11/12, 17/18 यापैकी 17/18 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. याच्यानंतर 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 3/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 बरोबर 1/18 गुणिले 19 अशा प्रकारच्या स्वरूपात पदावलीचं उत्तर 18/19 असं येतं. म्हणजे शेवटच्या संख्येमध्ये अपूर्णांकात जे छेदस्थानी असेल ते. ऋण अपूर्णांकाची तुलना करताना वरील सर्व नियम जे आहेत ते काय असतात? उलटे असतात. तर दोन संख्यावरील क्रिया याच्यातला उपघटक आहे 8 दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक. याच्यावरील स्वतः आपल्याला पाहायचं आहे 8.1. 41 दशांश चिन्ह 0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32 दशांश चिन्ह 487 ही संख्या मिळेल असा प्रश्न आहे. डायरेक्ट काय करायचं बघा,
जी दिलेली संख्या आहे 41.0812 याच्यातून 32 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून घ्यायचं. दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या डावीकडं आणि उजवीकडील संख्या उजवीकडं. मांडून घ्यायच्या. यांची वजाबाकी करायची. याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती येणार 2. आता इकडून हातचा घ्या. हातचा घेतला 8 मधून तर इकडं 7 राहिले. इकडं 11 झाले. 11तून 7 गेले 4. आता 7 मधून 8 जात नाही. इथून हातचा घ्या. इथं 0 झाले. इथं 10. इथला हातचा कमी होईल म्हणजे इकडं 9 झाले आणि इकडं किती झाले 17. आता 17 मधून 8 गेले किती राहिले 9. 9 मधून 4 गेले 5. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं. आता शून्यातून 2 जात नाही मग काय करायचा हातचा घ्यायचा परत 4 मधून 3 राहिले. इकडे 10 झाले. 10तून 2 गेले 8 राहिले म्हणजे 8 दशांश चिन्ह 5942 किंवा 8 दशांश चिन्ह 5942 ही संख्या या ठिकाणी शिल्लक राहिली. म्हणजे उत्तर आपल्याला काय भेटलं पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळून. दुसरा प्रश्न आहे 135 गुणिले 122 बरोबर 16,470. तर 0.16 भागिले 0.122 बरोबर किती. आता इथं काय केलं 135 आणि 122 चा गुणाकार केलाय तर 16,470 उत्तर आलंय. आता इथं काय केलं त्यांनी बघा 0.16,470 भागिले 0.122 मग 0.16,470 भागिले 0.122. आता याचं रूपांतर अगोदर आपण काय करूया करून घेऊया. म्हणजे याला कितीनं गुणवं लागेल त्यावेळेस काय होणार आहे दशांश चिन्ह पाठीमागं जाईल खाली. इथं 1 2 3 न गुणव म्हणजे एकामागं 3 असणाऱ्या संख्येनं काय करायचं 0 असणाऱ्या संख्येनं गुणायचं. यानं गुणलं तर छेदस्थानी किती राहिले बघा 122. आता इकडं गुणलं तर किती होतील 16,470. दशांश चिन्ह 2 घरं म्हणजे इथून 1 आणि 2 म्हणजे दशांश चिन्ह पुढे येणार 16 दशांश चिन्ह इथं 3 शून्यानं गुणावं लागेल म्हणजे एकामागं 3 म्हणजे आता दशांश चिन्ह काय होईल बघा त्या 1000 न गुणलं तर दशांश चिन्ह पाठीमागं जाईल इकडं. तसं इथं वरती जे आहे 16,400 किती होऊन जाईल 164.70 अशी संख्या होऊन जाईल. आता आपल्याला हे माहिती 135 न जर 16,470 ला भागलं तर 122 येतं. या दोघांचा गुणाकार केला तरी 16,470 येतं. म्हणजेच 122 येतं 122 135 एवढं उत्तर आलं. आणि दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह काय झालं त्याच्या खाली गेलं म्हणजे 1.35 हे उत्तर याचं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 3 याला काय करायचंय आपल्याला 15 त्याच्या पाठीमागं 5 शून्य भागिले 0.3 50 बरोबर. इकडं कशाची किंमत सांगितली m ची आणि आपल्याला काय करायची m ची किंमत. मग 15 गुणुले किती शून्य आहेत बघा 2 3 5 म्हणजे 10चा 5वा घात घाताच्या स्वरूपात घ्यायचं. इकडं 2 3 म्हणजे इकडं जाणार 4 म्हणजे हे 3 आणि 3 6 3 गुणुले 10चा -6वा घात काय होईल -6वा घात येईल. आता ज्यानं भागता येईल त्यानं भागायचं. या 3 न 15 ला भागलं 3 5 15 म्हणजे इथं 5 आले. आता हा 10 छेदस्थानी तो अंशस्थानी जाईल 10 - 6 म्हणजे अंशस्थानी गेला आता वजाचा काय होणार अधिक होणार. मग आता 5 गुणुले इथं पाया समांतर घातांकाची बेरीज करायची 6 आणि 5 11 म्हणजे 5 गुणुले 10चा 11वा घात. हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न आहे 3.0 3.0 0.4 अधिक 0.56 भागिले
22 गुणुले 0.3 गुणुले 0.1 गुणुले 5 असा प्रश्न दिलेला आहे. वरच्या सगळ्यांची बेरीज करून घेऊ. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घेतलं. 6 5 आणि हे 4 9 3 दशांश चिन्ह 96 हे उत्तर. आता इथं खालच्यांचा गुणाकार करायचा आहे. हे 22 त्रिक 66 दशांश चिन्ह गुणुले इकडं 0.5 1 न 5 ला गुणलं, इकडं 3 दशांश चिन्ह 96 भागिले आता 5 न 66 जे आहे ते 66 ला काय करायचे गुणायचंय. मग यांनी जर 6.6 ला 0.5 न काय केलं गुणलं तर उत्तर आपल्याला या ठिकाणी काय होऊन जाईल बघा. 5 30 चाले 3 5 30 आणि 3 33 दशांश चिन्ह 1 2 1 2 म्हणजे दशांश चिन्ह किती येणार इथं येणार. आता दशांश चिन्ह घालवायचं आहे आपल्याला म्हणजे किती होणार याला अंशाला आणि छेदाला समान संख्येनं काय करायचं गुणायचं. 100 न गुणलं म्हणजे उत्तर किती आलं बघा 396 भागिले 330. आता यांना काय करायचंय भागायचंय. 11 न भाग जाईल. 11 3 33 30 11 3 33 किती राहिले 7 11 66. आता 6 न भाग जाईल. 6 6 36 आणि 6 पंचे 30 म्हणजे 6/5 हे त्याचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येऊ शकतं. प्रश्न क्रमांक 5 2 दशांश चिन्ह 43 भागिले 0.9 प्लस 1 दशांश चिन्ह 6 भागिले 0 दशांश चिन्ह 0.4. आता हे दशांश चिन्ह काढवायचं आहे आपल्याला. दशांश चिन्ह काढण्यासाठी बघा इथं दशांश चिन्ह नंतर डावीकडे एक घर सरकायचं म्हणजेच काय व्हायचं वरचं पण सरकायचं. 24 दशांश चिन्ह 3 भागिले 9 अधिक इकडं 1 2 म्हणजे इथे एक शून्य लावावं लागेल 160 भागिले 4 हे काय केलं रूपांतर करून घेतलं. आता आणखीन काय करता येईल बघा. 9 न भाग जातोय का तो एखाद्या संख्येने भाग जात असेल तर काय करायचं भागायचं. आता इथं दशांश चिन्ह आहे. आता भाग जातोय का बघा 3 न भाग जाईल. 3 त्रिक 9 3 8 24 1 3 1 3 इकडं बघा. आता इथं भाग दिलाय तर इथं उत्तर किती येईल 8 दशांश चिन्ह 1 भागिले 3 अधिक 4 न भाग गेला 4 चौक 16 0. आता इथं भाग जातोय का बघा 8.1 ला काय करायचंय 3 न भागायचं. 3 दुने 6 2 दशांश चिन्ह 3 7 21 प्लस 40. आता यांची बेरीज केली 42 दशांश चिन्ह 7 म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा ते त्याचं उत्तर. बघा 6वा प्रश्न आहे. काय दिलाय 0.036 भागिले 0.6 गुणुले 2 दशांश चिन्ह 35 भागिले 0.05 गुणुले 1/6 बरोबर. आता जिथं दशांश चिन्ह कॅन्सल करता येते ते दशांश चिन्ह कॅन्सल करून घेऊ अगोदर. ते दशांश चिन्ह इकडे गेलं ते एक घर मागं सरकल म्हणजेच काय होईल बघा 0.36 छेद 6 गुणुले हे 2 घरं मागं सरकतील म्हणजे 235 भागिले 5 गुणुले 1/6. आता बरोबर 0.36 या सगळ्यांच्या मध्ये गुणाकार आहे 235. इथं 6 गुणुले 5 गुणुले 6 यांचा गुणाकार केला तर डायरेक्ट 36 येऊन जाईल आणि इथं
डायरेक्ट यानं भाग जाईल बघा आता 36 × 36 0.1 5 न याला भागलं 5 चौक 20 3 35 5 7 35 47. आता 0.1 आणि 47 यांचा काय करायचा गुणाकार करायचा. आता इथं गुणाकार केल्यानंतर उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला 0.47 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी काय होईल मिळून जाईल. इथं 0.01 या दोघांचा गुणाकार केला तर 0.47 म्हणजे 0.47 हे याचं उत्तर मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर 7वा प्रश्न आहे 0.15 शतमानात कसं लिहितात. शतमान म्हणजे शतक. 0.15 याला शतमानात लिहायला सांगितलेलं आहे. शतमानात लिहायचं म्हणजे काय करायचं असतं 0.15 ला शतकाच्या स्वरूपामध्ये लिहायचं म्हणजे 0.15 गुणिले 100 भागिले 100 यानं याला गुणलं तर 15/100 येईल आणि 15/100 म्हणजेच 15% ते त्याचं ऑप्शन असेल म्हणजे पर्याय क्रमांक 1 ते या प्रश्नाचं उत्तर. 0.6 कंसात बघा 0.6 कंसात 13.6 वजा 7.6 बरोबर 2p. आधी आपण या कंसाची वजाबाकी करून पाहू. बघा इथं दाखवतो 13.06 7.06 यांची वजाबाकी करू. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 6तून 6 गेले 0 राहिले 13 मधून 7 गेले किती राहिले 6 राहिले. मग आता बघा 0.6 गुणिले 6 बरोबर 2p यांचा गुणाकार केला 0 6 36 आणि 6 36 दशांश चिन्ह 1 3.6 बरोबर 2p आणि म्हणून p बरोबर 3.6/2 2 न 36 ला काय करायचं भागायचं म्हणजे उत्तर 1 बे 0 1 राहिला हातचा 2 16 म्हणजे p ची किंमत 1.8 म्हणजे 1.8 म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं. 9वा प्रश्न आहे बघा 0.49 गुणिले 0.08 गुणिले 90 भागिले 0.056 गुणिले 630 याची किंमत आपल्याला काढायची आहे. बाय स्टेप जाऊया आपण. हा शून्य कॅन्सल झाला. या 9 न 63 ला भागलं 9 7 63 7 आले. त्याच्यानंतर इथं दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत. खाली पण दशांश चिन्हानंतर किती घरं आहेत 3 घरं आहेत. आता राहिलेली संख्या आपण खाली घेऊ 0.49 गुणुले याने याला गुणलं म्हणजे किती येईल बघा 2 3 म्हणजे 8 खाली 56 गुणिले 7. आता काय करायचंय म्हणजे इथं काय केलं आपण डायरेक्ट याच्यासाठी 1 2 3 आणि खाली पण छेदस्थानी आणि अंशस्थानी काय केलं एका पाठीमागं 3 असणाऱ्या शून्याच्या संख्येने काय केलं गुणलं. आता इथं बघूया या 8 न याला भाग जाईल 8 7 56. आता उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला मिळून जाईल. याने याला भाग दिला तर 0.49 भागिले किती होईल बघा 7 गुणिले 7 म्हणजे 0.49 भागिले 49 म्हणजे त्याचा अर्थ 49 ने याला भाग देता येईल आपल्याला 0.01 म्हणजे त्याचं जे उत्तर आहे ते किती मिळेल आपल्याला एवढं मिळून. 10वा प्रश्न आहे बघा 3 गुणिले 0.5 भागिले 0.05 बरोबर m. तर m ची किंमत काढा असा प्रश्न आहे. मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल अगोदर भागता येईल बघा. हे दशांश चिन्हाचं अगोदर काय करू कॅन्सलेशन करू
3 गुणुले 0.5 गुणुले इथं किती आहेत 1 2 3 म्हणजे वरती पण 3 शून्य असणाऱ्या संख्येनं म्हणजे एकाच्या पाठीमागं 3 0.005 गुणुले एकाच्या मागं 3 शून्य. आता यांनी गुणल्यानंतर काय येईल बघा 3 गुणुले 5 ॲज इट इज 1 2 3 1 2 3 दशांश चिन्ह 1 म्हणजे इथं येणार भागिले इकडं गुणलं तर 5 येणार. ओके, मग आता उत्तर जे आहे ते उत्तर किती मिळालं ते आपण पाहूया. यानं 5 न डायरेक्ट भाग देता येईल बघा आपल्याला 5 क 5 1 मग राहिलं कोण 3 गुणुले 100 बरोबर 300 पर्याय क्रमांक 1 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 0.00चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता. हे बघा 0.04 यालाच कसं लिहिलं जातं याला 4/100 म्हणजे 0.004 म्हणजे 4/100. आता 4 न आता यांनी म्हटलंय काय ते सांगतो तुम्हाला. याचं उत्तर किती येतं 4 × 4 25 × 100 1/25 याचा गुणाकार व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या जी आहे तर ती गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला काय करायची शोधायची. म्हणजे याची गुणाकार व्यस्त संख्या ही काय आले 1/25 आहे. याची गुणाकार व्यस्त संख्या काय होईल 25 होईल. हे याचं काय असणार आहे उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला. प्रश्न क्रमांक 12 0.0 बघा 0.03 गुणुले 0.03 गुणुले 0.3 गुणुले x बरोबर 0.54. आधी यांचा गुणाकार करून घेऊया आपण. यांचा गुणाकार करू 3 त्रिक 9 दशांश चिन्ह मोजा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 गुणुले 0.3 गुणुले x बरोबर 0.54. आता यांचा गुणाकार करूया बघा 3 9 27. आता दशांश चिन्ह 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 बरोबर गुणुले x 0.54. मग x बरोबर 0.54 भागिले हे गुणाकाराच्यातले उजवीकडे गेले भागाकारात जाते म्हणजे 0 3 0 1 2 3 0 27. आता काय करता येईल आपल्याला बघा भागाकाराचं रूपांतर करता येईल. तर किती येतं 1 2 इकडे किती आहेत बघा 3 3 6 म्हणजे इथं 3 खाली पण छेदस्थानी सुद्धा तेवढ्याच संख्येनं काय करायचं गुणायचं 3 3. आता बघा उत्तर किती आलं 54. 3 आणि 3 6 3 3 6 दशांश चिन्ह द्यायचंय 1 2 1 2 इथं आलं दशांश चिन्ह याचं किती होईल 27 म्हणजे 27 1 27 27 2 54 2 आणि मागे हे शून्य देऊन टाकायचे 2 4 2 4. बघा पर्याय क्रमांक जो आहे तो कुठला पर्याय क्रमांक आहे 4 नंबरचा पर्याय हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. बघा प्रश्न क्रमांक 13 2.04 गुणुले 0.05 यांचा गुणाकार करायचा आहे. आधी गुणाकार करूया 5 चौक 20 4 2 5 0 0 2 ॲज इट इज 5 2 10. आता दशांश चिन्ह बघा 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे दशांश चिन्ह इथं येईल म्हणजे याचं फायनल उत्तर
याचं जे फायनल उत्तर आहे 0.102 हे उत्तर. आता पर्यायामध्ये कुठं आहे बघा हे उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे मित्रांनो स्वाध्याय 8.1 हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. त्याचबरोबर शेजारी दिलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, आपण आपल्या श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये इयत्ता 4थीची बॅच दिनांक 7 एप्रिल 2026 पासून सुरू करत आहोत. या बॅचची वैशिष्ट्य म्हणजेच ह्या बॅचमध्ये शिकवले जाणारा सर्व घटक रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि 2027 साठी जी परीक्षा घेतली जाणार आहे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, याची तयारी करायची असेल तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक आहे 80 10 88 52 66. धन्यवाद.